राठी आणि त्यांचे सर्व सहकारी इथं जे अनशन करत आहेत त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना भेटत नाही. नांदेड मुंबई हायमार्ग यांचे भाव त्यांना हे जालन्यात जवळपास म्हणजे ही तर जमीन यांची जमीन ते जालन्यापासून जालन्याच्या महापालिकामध्ये येणार आहे. तरी यांना हे जे भाव आहे ते 25 लाख रुपये हेक्टर प्रति देणार आहे. ते तर कुठं पण एवढे भाव कमी आहे नाही. त्यांची अपेक्षा जे आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी हे सहकार्य कर. आमचा व्यापारी महासंघाचा भारतीय असोसिएशनचा संपूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद. जय दिलीप शेठजी राठी आणि या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी ज्यांची जमीन समृद्धी मार्ग नांदेड मुंबई करता गेलेली आहे आणि हे एकदम अशी शासनाने भाव म्हटल्यावर काहीच भाव नाही. आणि कोणी आज आम्ही ऐकलं इथं 4 दिवसापासून एवढं काही सहकार्य पण नाही, काही गोष्ट पण नाही. आमरण उपोषण दिलीप शेठचं आणि सर्व शेतकरी यांचं चालू आहे. आम्ही व्यापारी महासंघ व मराठवाडा व्यापारी महासंघ यांच्यातर्फे पूर्ण इथलचे जे काही शेतकरी आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. वेळ प्रसंगी काही असो आम्ही त्यांच्या पाठी आहोत. आरती असोसिएशन, पत्र असोसिएशन, लोखंड असोसिएशन, सर्व असोसिएशन आम्ही एक जीवाने त्यांच्या मागं राहू. सर्व यांना सहकार्य दिलं पाहिजे एवढंच आमची शासनाला विनंती. धन्यवाद. मी विजयकुमार राठी, कोषाध्यक्ष व्यापारी महासंघ आणि माहेश्वरी समाजाचा कार्यकारिणी सदस्य आणि मी स्वतः शेतकरी आहे. आज जे इथे झालेलं प्रकरण ऐकलं तर ती फार दयनीय अवस्था आहे. आज जालन्याच्या 10-15 किलोमीटरपर्यंत 2 कोटीच्या वर भाव असताना यांना फक्त 20-25 लाख रुपये भाव देण्याचे कबूल करतात. हे फार चुकीचं आहे. तरी शासनानं यांच्याबद्दल थोडं आपुलकीनं वागावे आणि हे काही एकटे नाही, पूर्ण जालना त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्याय मिळावं हीच आम्ही सरकारला विनंती करतो. आणि सरकार ही आमच्या सर्व व्यापारी बंधूचाही यांना पाठिंबा आहे. विनंतीला मान देऊन यांना योग्य ते मोबदला देण्यात यावे ही विनंती.